ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। पुसदवरून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या जामनाईक परिसरामध्ये अंचुसोळेश्वर देवस्थान येथे येणाऱ्या यात्रेकरूंना आज दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी मोफत भोजनदान देण्यात आले। पुसद प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की माळपठार भागातील जामनाईक उल्हासवाडी परिसरातील अंचुसोळेश्वर देवस्थान प्रसिद्ध असून या ठिकाणी अनेक भागातून भाविक भक्त तुकाराम महाराज यांच्या अंचुसोळेश्वर देवस्थान येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात। परंतु दुर्गम असलेल्या या भागामध्ये मंदिराच्या थोड्याच अंतरावर येथे येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या श्रद्धापूर्वक मोफत भोजनदान देण्यात येतं। या भोजनदानाचा संपूर्ण खर्च लोहारा परिसरातील या गावचे सरपंच सुदामराव चिरंगे, त्यांचा मित्रपरिवार व गावकरी यांच्या वतीने भोजनदान स्वरूपात मदत केला जातं। परंतु हा दुर्गम भाग असल्याने या भागातील देवस्थान इकडे येण्यासाठी येथील रस्त्याची दुरावस्था आहे। ग्रामीण भागातील प्रसिद्ध देवस्थान असून या भागात रस्ते, पिण्याचे पाणी, भक्तांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते, शेजारी निवासस्थान, सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरपंच व त्यांचे मित्रमंडळ यांनी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे या भागाचा विकास करण्यासाठी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात। जर या भागाचा विकास झाला तर येथील पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे। निश्चितच मंत्री महोदय आमच्या मागण्याचा विचार करून या भागाचा विकास करतील असेही त्यांनी आशा व्यक्त केली। सुदाम चिरंगे सरपंच लोहारा, प्रकाश चव्हाण माजी सरपंच, धनसिंग चव्हाण उपसरपंच, राजेश पवार माजी सरपंच, लालसिंग चव्हाण फुलवाड़ी, पांडू चव्हाण फुलवाड़ी, आत्माराम राठोड लोहारा, सुभाष नाईक, नामदेव जाधव, विशाल कांबळे, अनिल राठोड, दिलीप पांडुरंग राठोड। जास्त महत्त्व असतं, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार। काय म्हणता सुदामरावजी चिरंगे, आज या ठिकाणी आपण भोजनदान देत आहात, याची काय पार्श्वभूमी आहे? आज इथं जे काही आमचे अंचुळेश्वरचे तुकाराम बापू होते आणि तसं जर पाहिलं तर तुकाराम बापूचा इतिहास जर पाहिला, ज्यावेळी स्वातंत्र्य संग्राम होता त्यावेळी जे काही स्वातंत्र्य सैनिक होते आणि अंचुळेश्वरवर कोणत्याही प्रकारची त्यावेळी कोणती व्यवस्था नव्हती, त्यावेळी त्या काळातले स्वातंत्र्य सैनिक भूमिगत होते तिथं। तर तुकाराम महाराजांनी त्या स्वातंत्र्य सैनिकासाठी गोळमांजरी, पुन्हा गांजापूर, सुकळी, अनसिंग इथून ते माधुकरी मागून स्वातंत्र्य सैनिकांना तिथे जेवण द्यायचे आणि एक प्रकारचे ते देशभक्तीच करायचे। तर आणि तुकाराम महाराजांच्या काळात महान कर्मयोगी संत गाडगेबाबांचं पण तिथं कीर्तन झालेलं होतं आणि गाडगेबाबांचं जे काही 10 सूत्री कार्यक्रम होता त्याच्यातून एक भुकेलेला अन्न ताणलेला पाणी हे बाबाचं तुकाराम महाराजांचं एक ध्येय होतं। तिथं मंदिरावर कोणी जरी मुसाफिर जर गेला तर ते तिथून उपाशी येत नव्हते आणि आमच्या या परिसरामध्ये तुकाराम महाराजाचा एक आदर्श आहे आणि तोच आदर्श म्हणून आम्ही तुकाराम महाराजाच्या पुण्यतिथीच्या वेळी मराठवाड्यातून लांब लांबून लोक यायचे आणि आम्ही एक असा विचार केला की एवढ्या लांबून लोक येतात, तिथं कीर्तन राहते, कीर्तनाच्या वेळी 1:30-2 वाजता जेवायला। मग आम्ही जे काही आमचे जे काही सहकारी आहेत या सहकार्यांना मिळून आम्ही एक असा विचार केला की बाबा आपण ह्या जे काही भक्त आहेत तुकाराम बापूचे यांच्यासाठी काही करू शकतो का। मग त्याच्यामध्ये आमचे वयोवृद्ध आमचे पांडू नाईक असतील, लालसिंग दादा असतील, आमचे माजी सरपंच प्रकाश चव्हाण आहेत, आमचे कार्यकर्ते नामदेव जाधव आहेत, इकडं आमचे सुभाष नाईक, एक आत्माराम कनीराम राठोड आणि असे आमचे जवळपास 25-30 आमच्या लोकांचा ग्रुप आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे वर्ष 10वं वर्ष आहे आणि हा उपक्रम पाहून आज बरेच काही दाते पण आम्हाला मदत करालेत। त्याच्यामध्ये यावेळी यंदा आम्हाला जे मुंबईला आमचेच बळीराम धनुर राठोड PSI आहेत त्यांनी पण मदत केली आणि आमचा हा उपक्रम पाहून आमच्या अनुकूल भाऊ चव्हाण यांनी पण मदत केली। असे जे काही दानशूर आहेत त्याची बी आम्हाला मदत मिळाली आणि त्या उपक्रमामधून हा आमचा यंदाचा 10वा वर्ष आहे।